तर आज आपण बनवणार आहोत शाळेचा डब्बा। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 बटाटे उकडून। आता हे आपण किसणीवरती चांगले किसून घ्यायचे। किसून घेतल्यानंतर त्यात मी एक बारीक चिरून कांदा घातलेला आहे। त्यानंतर एक बारीक चिरून टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। खूप छान अशी ही रेसिपी होते, नक्की ट्राय करून बघा, मुलांना द्या। त्यानंतर मी घातलेला आहे 1 चमचा काळी मिरी। त्यानंतर आपण घालायचं इथे पेरी पेरी। त्यानंतर 1 चमचा घालायचा आहे पेरी मसाला। थोडासा घातलेला आहे चाट मसाला। चाट मसाल्याने तर या पदार्थाला तर खूपच छान अशी चव येते। 1 चमचा घालायचा आहे टोमॅटो सॉस। त्यानंतर घातलेला आहे मी किसून त्यामध्ये चीज, थोडंसं चीज घालायचं। त्यानंतर आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घालायचं इथे आपलं राहून गेलं होतं, त्या मी मिक्स केल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घेतलं। मी इथे एक ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये या एका डिशमध्ये 4 ब्रेड घेतलेले आहेत। आपण ही रेसिपी ब्रेडपासून बनवणार आहोत। मुलांना हे खूप आवडते आणि स्कूलमध्ये तुम्ही छोट्या सुट्टीसाठी ही तुम्ही रेसिपी बनवून देऊ शकता। इथे मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। त्याच्यावरती मी थोडंसं मेयोनीज घातलेलं आहे। 4ही ह्यांना मेयोनीज थोडं घालून घ्यायचं आणि हे ब्रेडला आपण लावून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं आपण घालायचं आहे ब्रेडवरती इथे टोमॅटो सॉस आणि तेही आपण याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने याला लावलेलं आहे। त्यानंतर आपण जे इथे स्टफिंग बनवलं होतं ते सुद्धा याच्यावरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। थोडंसं ब्रेडला तुम्ही बटर लावलं तरीही चालेल। आता गॅसवरती आपण तवा ठेवायचा आणि तो चांगला गरम करून घ्यायचं। त्यावरती थोडंसं बटर लावायचं। बटरच्या ऐवजी तुम्ही तेल लावलं तरीही चालेल। तर इथे मी बटरचा वापर केलेला आहे। आता आपण जे ब्रेड तयार करून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यावरती ठेवायचं आहे। पण हे कसं ठेवायचं तर हे उलट्या साईडने। आता तुम्ही पाहिलं असेल मी कशा पद्धतीने ठेवलेलं आहे ते। आता हे एका साईडने चांगलं असं हे भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण पलटी करायचं आहे। नाहीतर जर लवकर तुम्ही घाई केली पलटी करायची तर त्याच्यावर जे आपण जे मटेरियल लावलेलं आहे ते सर्व निघू शकतं। आता वरून सुद्धा मी ब्रेडला थोडंसं इथे मी बटर लावत आहे, कारण आपल्याला आता एका साईडने भाजून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने भाजायचं आहे। त्यामुळे पहिल्यांदाच मी वरती थोडंसं बटर लावून घेतलं आहे। हे बघा खूप छान असं हे बघा आपलं बटर लावल्यानंतर त्याला कलरसुद्धा येतो आणि चांगलं भाजलेलं आहे, पाहू शकता। अशा पद्धतीनं तुम्ही एकदा मुलांना करून द्या आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा। आता वरून आपण थोडंसं हे चीजसुद्धा घालायचं आहे, म्हणजे दिसायला पण आणि चवीला सुद्धा खूप छान असं लागतं हे। तर इथे आपला बटाटा चीज पिझ्झा तयार झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता खूपच छान अशी आपली ही रेसिपी झालेली आहे। जर असेच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।